नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न देशपांडे. आपण बघत आहात प्रबोधन. संस्कृत भाषेचे महत्त्व असा आज आपला चर्चेचा विषय आहे. तर काय आहे संस्कृत भाषेचं महत्त्व आपण बघूयात. सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वात प्राचीन भाषा. संस्कृत भाषा ही जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे. 5000 वर्षापेक्षा सुद्धा अगोदरचा इतिहास संस्कृत भाषेला लाभलेला आहे. दुसरा मुद्दा म्हणजे बऱ्याच भाषांची जननी ही संस्कृत भाषा आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं केलेल्या अभ्यासाप्रमाणे जगातल्या 97% भाषांवरती संस्कृतचा प्रभाव आहे, हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बरेच संस्कृतमधले शब्द आज इंग्रजीमध्ये गेलेले आहेत. इंग्रजीच काय, इव्हन इतर भाषांमध्ये सुद्धा गेलेले आहेत. उदाहरणार्थ संस्कृत शब्द द्वार पासून इंग्रजी शब्द डोर असा आलेला आहे. संस्कृत शब्द मातृ पासून इंग्लिश शब्द मदर असा आलेला आहे. संस्कृत शब्द भूमिती पासून इंग्रजी शब्द जॉमेट्री असा आलेला आहे. तर बऱ्याच अशा संस्कृत, रशियन, फ्रेंच, जर्मन शब्दांचा उगम हा संस्कृत भाषेमधून झालेला आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही एक अत्यंत सामर्थ्यशाली भाषा आहे. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ सांगणारी ही भाषा म्हणजे असेल तर ती संस्कृत आहे. उदाहरणार्थ बघा, 2 ओळींचा श्लोक असतो परंतु त्याचा अर्थ मात्र 4 ते 5 ओळींचा असतो. जर तुम्ही संस्कृत सुभाषित किंवा संस्कृत श्लोक पाहिले ऐकले असतील, म्हणजे बघा 4 ते 5 वाक्यांचा अर्थ हा केवळ 2 ओळीमध्ये सांगणारा जर कुठली भाषा असेल तर ती संस्कृत भाषा. त्यानंतर हत्ती, घोडा असे प्राणी, अशा प्राण्यांसाठी 100 पेक्षा जास्त समानार्थी शब्द संस्कृत भाषेमध्ये आहेत. संस्कृत भाषेमध्ये 100 अब्जापेक्षा सुद्धा जास्त शब्द आज मितीला आहेत. इतकी व्यापक भाषा जर कुठली असेल तर ती केवळ संस्कृत आहे. त्यानंतर ह्या संस्कृतचा बोली भाषेमध्ये उपयोग भारतामध्ये कुठं होतोय का, याचे सुद्धा काही तथ्य आपल्या समोर आहेत. कर्नाटकामध्ये शिमोगा जिल्ह्यामध्ये मत्तूर म्हणून गाव आहे, तिथं संस्कृतमध्येच बोललं जातं. संस्कृत ग्राम असं सुद्धा याला म्हटलं गेलेलं आहे. उत्तराखंड ह्या राज्याची दुसरी ऑफिशियल भाषा संस्कृत आहे. हिमाचल प्रदेश मध्ये सुद्धा संस्कृत ही एक ऑफिशियल भाषा आहे. रिसेंटली आत्ता असं कळालेलं आहे की मध्य प्रदेशमध्ये सुद्धा एक गाव आहे ज्याच्यामध्ये संस्कृतच भाषा बोलली जाते. बघा किती बोली भाषेमध्ये संस्कृतचा वापर आहे. त्यानंतर आधुनिक वापर संस्कृत भाषेचा कुठे कुठे आहे, तर नासाचे वैज्ञानिक जे असतात ते म्हणतात की त्यांच्या अनुसार जे कम्प्युटरचे अल्गोरिदम्स असतात, म्हणजे आपण एखादी कमांड कम्प्युटरला देतो की फॉर एक्झाम्पल आता एंटर दाबलं की ते नेक्स्ट ओळीमध्ये येते, किंवा जे काही अशा वेगवेगळ्या कमांड्स असतात, ह्या कमांडसाठी अल्गोरिदम्स असतात. हे अल्गोरिदम तयार करण्यासाठी सर्वात सोपी भाषा जर कुठली असेल तर ती संस्कृत आहे, हे पाहण्यात आलेलं आहे. नासामध्ये संस्कृत भाषा ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वापरता येते का, याच्यावर संशोधन सुरू आहे आज मितीला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरं का. त्यानंतर स्पेसमध्ये मेसेज पाठवण्यासाठी, म्हणजे अंतराळामध्ये एलियन्स आहेत का हे पाहण्यासाठी स्पेस मेसेजेस पाठवावे लागतात. तर शास्त्रज्ञांनी बऱ्याच भाषांचा प्रयोग केलेला आहे, परंतु संस्कृत ही एकमेव भाषा अशी त्यांना सापडलेली आहे की जी योग्य पद्धतीने अर्थ पोचवू शकते. म्हणजे इतर भाषा जर त्यांनी वापरल्या, शास्त्रज्ञांनी जेव्हा वापरल्या तेव्हा त्याच भाषेचा आपण सुलट पाठवलं की तिकडं उलट पद्धतीने ती भाषा डिकोड व्हायची. तर तसं संस्कृतमध्ये होताना त्यांना दिसलं नाही. केवळ संस्कृतमध्येच ॲज इट इज ती भाषा तिथपर्यंत पोहोचत होती स्पेसमध्ये. त्यानंतर सुपर कम्प्युटरमध्ये सुद्धा जे 5th आणि 6th जनरेशन कम्प्युटर्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा संस्कृत भाषा वापरली जात आहे, असं याचं काही शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. त्यानंतर वैद्यकीय फायदे सुद्धा आहेत संस्कृत भाषेचे. संस्कृत भाषेमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते असं बऱ्याच रिसर्च पेपर्समध्ये पाहण्यात आलेलं आहे. संस्कृत भाषेमुळे स्मरणशक्ती वाढते हे सुद्धा बऱ्याच याच्यामध्ये पाहण्यात आलेलं आहे. म्हणजे स्मरणशक्तीसाठी हिप्पोकॅम्पस नावाचा भाग असतो आपल्या मेंदूमध्ये, आणि त्या हिप्पोकॅम्पसची साईज जी आहे ती संस्कृत भाषेचं उच्चारण किंवा संस्कृत भाषा जर तुमच्या कानावर पडत असेल तर त्यामुळं हिप्पोकॅम्पसची साईज वाढते असं पाहण्यात आलेलं आहे. याचा तुम्हाला रिसर्च पेपर जर पाहायचा असेल तर जर्नल ऑफ सायंटिफिक अमेरिकन याच्यामध्ये जेम्स हार्टझेल नावाचा वैज्ञानिक आहेत, त्यांचा हा एक रिसर्च पेपर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. त्यानंतर संस्कृत भाषाचं उच्चारण केल्यामुळे
तोंडाचे किंवा जिभेचे सर्व प्रकारचे स्नायू, सर्व प्रकारचे जे भाग आहेत ते वापरण्यात येतात. म्हणजे सर्व भागांना चालना देण्याचं काम ही संस्कृत भाषा करते. बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर स्पीच थेरपी, जे लोक बोलू शकत नाहीत, मूकबधीर आहेत किंवा बोबडे बोलतात किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा बोलणं किंवा उच्चार जर त्यांचे चांगले व्हावे असं वाटत असेल तर संस्कृत भाषेचा उपयोग नक्कीच केला गेला पाहिजे. आणि असं बऱ्याच शास्त्रज्ञांनी सुद्धा हे पाहिलेलं आहे. अथर्व वेदामध्ये विविध आजारांवरती वेगवेगळे संस्कृतमध्ये मंत्र दिलेले आहेत. बघा, म्हणजे मंत्रांनी सुद्धा विविध आजारांमध्ये, म्हणजे मंत्रांमधून वेगवेगळ्या प्रकारचे फ्रिक्वेन्सीज तयार होतात आणि त्या फ्रिक्वेन्सीजमुळे वेगवेगळे अवयव नीट व्हायला लागतात आणि वेगवेगळे त्या अवयवांशी निगडीत आजार सुद्धा नीट व्हायला लागतात, असं अथर्व वेदामध्ये स्पष्टीकरण दिलेले आहे. संस्कृत भाषेची व्याप्ती सुद्धा खूप मोठी आहे. जर्मनीमध्ये 14 युनिव्हर्सिटीज आहेत जिथं संस्कृत शिकवलं जातं आज सुद्धा. आणि बघा, उलट विरुद्ध पद्धतीने जर आपण बघितलं, भारतामध्ये मात्र संस्कृत कुठेतरी लोप पावत चालली असं होतंय का? बघा, नासामध्ये संस्कृतचं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे नासामध्ये जे काही स्पेस रिसर्च केला जातो किंवा फिजिक्स रिलेटेड रिसर्च केला जातो, गणित रिलेटेड रिसर्च, त्याच्यामध्ये सुद्धा संस्कृत भाषा शिकणं हे तिथं त्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. त्यानंतर फोर्ब्स मॅगझिनच्या अनुसार भाषांतरासाठी जर सगळ्यात चांगली भाषा कुठली असेल तर ती संस्कृत आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. जे संस्कृत भाषेमध्ये वेगवेगळे श्लोक आहेत त्याच्यामधून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे जे चांगला विचार करणे, चांगली कृती करणे, याच्यातून जी सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, तशी संस्कृत श्लोकांमधून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते असं सुद्धा पाहण्यात आलेलं आहे. बऱ्याच पृथ्वीतलावरील देशांची नावं सुद्धा संस्कृतमध्ये आहेत. उदाहरणार्थ अस्त्रालय ह्या संस्कृत शब्दापासून ऑस्ट्रेलिया हा शब्द निर्माण झालेला आहे. त्यानंतर विश्वाचा मूळ आवाज हा ओम आहे असं आपण पिढ्यानपिढ्या भारतामध्ये म्हणत आलेलो आहे. तर ते हे संस्कृत भाषेचाच अ, उ आणि म या तिन्हीचं मिश्रण होऊन ओम हा शब्द तयार झालेला आहे. आणि तुम्हाला ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की जर आपण नासाच्या वेबसाईटवरती गेलो आणि नासाच्या वेबसाईटमध्ये साऊंड ऑफ सन किंवा गुगलमध्ये साऊंड ऑफ सन आणि नासा असं जर टाईप केलं तर नासाच्या वेबसाईटवरती तुम्हाला सूर्याचा आवाज आत्तासुद्धा ऐकता येऊ शकतो आणि तो सूर्याचा आवाज ओम असाच येतोय. बघा एकदा ट्राय करून, तुम्हाला वाटत असेल तर बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर संस्कृत भाषेमधली जी मुळाक्षर आहेत ती सुद्धा निवडण्याचं एक शास्त्रीय कारण सांगण्यात येतं की सूर्याच्या एका बाजूनं 9 रश्मी बाहेर पडतात. रश्मी म्हणजे बीम ऑफ लाईट. एका बाजूनं 9 बीम्स, असे बीम ऑफ लाईट बाहेर पडतात. असे 4 दिशांनी म्हणजे 9 गुणिले 4 म्हणजे असे 36 बीम्स म्हणजे रश्मी बाहेर पडतात. आणि ह्या 36 बीम्स मधून जो ह्या 36 रश्मींचा आवाज आहे, त्या लाईट बीम्सचा आवाज आहे, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते म्हणजे नथिंग बट मुळाक्षर. म्हणजे ती जी संस्कृत भाषेतली 36 मुळाक्षर आहेत त्यांचं हे निवडण्याच्या पाठीमागे हे शास्त्रीय कारण आहे. बघा, इतर कुठलीही भाषा अशी नाही आहे ज्याच्यामध्ये शास्त्रीय कारणानुसार मुळाक्षर बनवले गेलेले आहेत. त्यानंतर जगातली ही सर्वात शास्त्रशुद्ध भाषा आहे असं बऱ्याच वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे ठामपणे. सगळ्या भाषांच्या व्याकरणांपैकी संस्कृत भाषेचं व्याकरणच हे एकमेव शास्त्रशुद्ध व्याकरण आहे असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. पाणिनी ह्या शास्त्रज्ञांनी संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे. तर बघा किती महत्त्वाची ही संस्कृत भाषा आहे की नाही, एकदम रंजक माहिती. तर एवढं बोलून मी हा माझा व्हिडिओ समाप्त करत आहे. संस्कृत भाषेचे महत्त्व असा हा माझा व्हिडिओ होता. हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.